मध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी पलटी मारत इंडिया आघाडीला मोठा धक्का दिलाय। नितीश कुमार यांनी तब्बल 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। नितीश कुमार आणि पलटीच्या राजकारणाचा इतिहास आपण बघूया। बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंप। नितीश कुमार 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री। नितीश कुमार यांनी इंडियाची साथ सोडली। बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी धक्कातंत्राचं सत्र सुरू ठेवत राजकीय भूकंप घडवलाय। भाजपाच्या साथीने नितीश कुमार यांनी 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। नितीश कुमार यांच्यासह भाजपाचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। पहले भी थे, अब बीच में कहीं गए और फिर इधर हमारी पार्टी के लोगों को ये लग रहा था तो ये तय हो गया और अब सब दिन के लिए हम लोग एक ही साथ रहेंगे जो शुरू से थे। और आज कुछ लोगों का हो गया, यानी हमारे अलावे 8 लोगों का हो गया है वो, तो अब बाकी जो बचेंगे उसको बहुत जल्दी और काफी हो जाएगा। नितीश कुमार यांनी एनडीए आणि लालू कुटुंबाशी असलेली युती तोडली। कधी लालू तर कधी मोदींची बाजू सोडली, पण युती तोडूनही ते कायम सत्तेत राहिले। हर जगह हमने कहा है ये नीतीश कुमार की राजनीति का हिस्सा बन गया, लेकिन आज जो घटना हुई है ये नीतीश कुमार के संदर्भ में नहीं है। नीतीश कुमार पलटू राम हैं या पलटू राम नेताओं के सरदार हैं, ये तो बात पहले से जनता जानती है। आज की घटना ने अभी जो हुआ है इसने ये दिखाया कि पूरे बिहार में जितने राजनीतिक दल और नेता हैं सब पलटू मार हैं। मेरा शुभकामना है बीजेपी के लोगों को, बीजेपी के लोगों को शुभकामना। इससे ज्यादा भी हम इंडिया गठबंधन आपका खत्म हो गया एक तरह से। अरे इंडिया गठबंधन मजबूत है, ठीक है, जो होता है अच्छे के लिए होता है। उन्होंने कहा था कि हम मर जाएंगे, दोबारा बीजेपी के साथ नहीं जाएंगे, लेकिन एक बार फिर से वो पलटी मार दिए। पूरा देश पूछ रहा है। मैं इस पे क्या बोल रहा, ज्यादा हमको नहीं कहना, इसमें जवाब जनता देगी। बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष 3ऱ्या स्थानावर असूनही नेहमीच सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलाय। 2013 मध्ये भाजपानं नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं। यावेळी नितीश कुमार यांनी एनडीए सोडली आणि राजद सोबत सरकार स्थापन केलं। नितीश यांनी 2015 ची निवडणूक राजद सोबत लढवली आणि महाआघाडीचं सरकार स्थापन झालं। पण 2017 मध्ये तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर युती तोडली आणि पुन्हा एनडीए सोबत सरकार स्थापन केलं। 2022 मध्ये नितीश आणि भाजपा यांच्यात पुन्हा फूट पडली, त्याला त्यांनी आत्म्याचा आवाज म्हटलं आणि राजद काँग्रेस सोबत सरकार स्थापन केली। 2024 मध्ये राजद सोबत संघर्ष सुरू झाला। शिवाय इंडिया आघाडीकडून अपेक्षित लाभ न मिळाल्यानं पुन्हा भाजपा सोबत युती केली। इंडिया आघाडीची स्थापना करण्यासाठी पुढाकार ज्या व्यक्तीने घेतला त्यानेच पलटी मारली, त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय। नितीश कुमार यांचा हा खेळ नेहमी चालू असतो। त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, आम्ही त्यांना फार जवळनं ओळखतो। गेल्या काही दिवसापासून ते आजारी आहे। ते काही व्यक्तिगत कारण असू शकतात, पण नितीश कुमार हे आमच्यापासून दूर गेल्यामुळे बिहारच्या राजकारणावरती काही परिणाम होईल असं मला वाटत नाही। इंडिया अलायन्स मध्ये सगळेच आपापल्या परीने काम करतायत। ही काही वैयक्तिक आमची कोणाशी लढाई नाही, आमची वैचारिक लढाई आहे। आणि जी दडपशाही दिल्लीमध्ये होते आणि ज्याच्याबद्दल काल आदरणीय पवार साहेबही बोलले
की इन्कम टॅक्स, CBI, ED यंत्रणेचा गैरवापर करून पक्ष फोडणे, सत्ता फोडणे, घरं फोडणे हे करण्याचं जे काम सातत्याने सत्ताधाऱ्यांकडून होतंय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या दडपशाहीच्या विरोधात आमची लढाई जारी राहील. काहीही होऊ दे, पण मीच मुख्यमंत्री होणार असा नितीश कुमार यांचा खाक्या आहे. विशेष म्हणजे 1-2 नाही तर अनेकदा पलटी मारूनही नितीश कुमार यांचं राजकीय महत्त्व टिकून आहे. आता नितीश कुमार भाजपाच्या दावणीला किती दिवस बांधून राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.